सगळ्यांनी. सो आता आपण न वेळ घालवता आपल्या स्पीकर्सना आपण इन्व्हाइट करू आणि त्यांचं इंट्रोडक्शन करण्यासाठी मी संदीप सरांना रिक्वेस्ट करेन की त्यांचं इंट्रोडक्शन करावं. ओव्हर टू संदीप सर. थँक्यू. थँक्यू मॅडम. डोंबिवली येथील प्रसिद्ध आस्पा कॉमर्स क्लासेसचे संस्थापक आणि प्रेरणादायी वक्ते, सॉफ्ट स्किल ट्रेनर, लाईफ बिझनेस कोच, लेखक, आजवर महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यांमध्ये आणि मध्य प्रदेश, तामिळनाडू पर्यंत जवळजवळ 2 लाख पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थींना वेगवेगळ्या विषयांतर्गत त्यांनी कार्यशाळेतून मार्गदर्शन दिलेले आहे. महाराष्ट्रातील 10 पोलीस सेंटर, मुंबई पोलीस दक्षिण विभाग, मुंबई पोलीस समाजसेवा शाखा, महाराष्ट्र पोलीस अकादमी, आर्थिक गुन्हे विभाग, पोलीस हेडक्वार्टर्स, सशस्त्र पोलीस विभाग आणि सायबर पोलीस अशा विविध शाखांमध्ये जवळपास 17,000 पेक्षा जास्त पोलिसांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. असे आपले एमबीसीचे एक लाडके ट्रेनर श्री आतिश कुलकर्णी सर यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो की त्यांनी आता आम्हाला मार्गदर्शन करावे. धन्यवाद. थँक्यू सो मच. सर्वांना स्क्रीन शेअर करावी लागेल ना? स्क्रीन दिसते सर्वांना? हॅलो, आवाज येतोय का? ओके, ग्रेट. संपूर्ण एमबीसी फॅमिलीला, एमबीसीचे कोर कमिटी मेंबर्स आणि इतर सर्वजण जे दिग्गज मंडळी आहेत, व्यावसायिक आहेत, तुम्हा सर्वांना माझा जय हिंद. आणि आपण आपल्या आजच्या सेशनला सुरुवात तर करतोय. सुपर परफॉर्मर एंटरप्रेन्योर म्हणून आपण आजच्या सेशनचं नाव दिलंय. आणि एक सुरुवातीलाच तुम्हाला या सेशनमध्ये एक डेटा दिसतोय. ऑक्सफार्म म्हणून एक एजन्सी आहे आणि या एजन्सीने काढलेला हा डेटा. आणि हा डेटा असं सांगतो की जगातली म्हणजे अख्ख्या जगातल्या सगळ्या माणसांचं, सगळ्या व्यावसायिकांच्या संपत्तीचं जर का मूल्यमापन केलं तर असं लक्षात येतं की 1% जनता या जगात अशी आहे की ज्यांच्याकडे अख्ख्या जगाची निम्मी वेल्थ, निम्मी संपत्ती त्यांच्याकडे. मग असं काय वेगळं ही लोक करत असतील ज्याला आपण सुपर परफॉर्मर म्हणूया. आणि ह्या सुपर परफॉर्मरची ही सगळी वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी आपण इथे भेटतोय की ही मंडळी वेगळे करतात, तो वेगळेपणा काय आहे हे सांगताना, तो वेगळेपणा त्यांचा काय आहे हे सांगण्यासाठी एका गोष्टीचा सपोर्ट घेतो, एका गोष्टीचा सहारा घेतो आणि तिथनं आपण पुढे जाऊया. तर मंडळी, तुम्हाला एक चित्र दिसतंय तुमच्या स्क्रीनवर. एक राजा दिसतोय आणि हा जो राजा आहे ना, हा राजा, याचा राज्य अतिशय अप्रतिम आहे. मी म्हणेन हा व्यवसायातला राजा. आपण बिझनेसमध्ये जसे आपल्या राजे असतो तसा तो पण एक राजा. आणि ह्या राजाचं संपूर्ण प्रजा एकदम मस्त आहे, आनंदात आहे. त्यांच्याकडे संपत्ती भरपूर आहे, सैन्य भरपूर आहे, सगळं एकदम जबरदस्त गुण्यागोविंदाने चाललंय. तरी पण हा राजा दररोज एक अशी विचित्र गोष्ट करत असतो आणि त्या गोष्टीसाठी बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न पडतात की आपला राजा असा का वागतो. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर त्याला कोणी विचारायचं? म्हणजे राजा तर एवढा मोठा आहे, त्याला कसा काय प्रश्न विचारायचा? पण त्याला प्रश्न विचारण्यासाठी एक तरुण मुलगा, एक तरुण उद्योजक त्या गावातला त्या राजाला धाडस करतो आणि प्रश्न विचारतो की राजा, तुम्ही एवढं सगळं करतात पण तुम्हाला ही जी काही एक वाईट सवय आहे, ती सवय कुठली? तर तो राजा दररोज सकाळी उठल्यावर आपल्या स्वतःची एक चिता तयार करतो, स्वतःसारखा एक पुतळा तयार करतो आणि तो पुतळा त्या चितेवर बसवतो आणि त्या चितेला अग्नी देतो. आणि या मुलाला पडलेला प्रश्न होता, अख्ख्या प्रजेला पडलेला प्रश्न होता की राजा असं का करतो. आणि राजा त्या मुलाला, त्याच्या प्रश्नाला अप्रिशिएट करतो आणि म्हणतो की मी गेले अनेक वर्ष हे आपल्या राज्यामध्ये करतोय पण मला आजवर कोणीच विचारलं नाही. तू एकमेव असा आहेस की ज्याने हा मला प्रश्न विचारला की मी रोज माझा पुतळा त्या चितेवर का टाकतो आणि त्या चितेला अग्नी का देतो. तर ऐक या प्रश्नाचं उत्तर. आणि तो ते उत्तर त्याला सांगतो की जर का मला एक गोष्ट लक्षात येते की माझ्या हातात जगण्यासाठी आजचे 24 तास आहेत, तर या 24 तासात मला पुरेपूर जगायचंय. या 24 तासात माझी जी प्रजा आहे, माझ्यावर अवलंबून असणारी जी माणसं आहेत, माझ्याकडचे सप्लायर आहेत, माझे वेंडर्स आहेत, माझ्या कंपनीत काम करणारी लोक आहेत, माझ्या राज्यात नोकरी करणारे लोक आहेत, या सर्वांना जर मला काही चांगलं देता आलं
तर मला देण्यासाठी माझ्याकडे फक्त आणि फक्त 24 तास आहेत, आणि ते 24 तास मी आनंदाने देण्यासाठी म्हणून दररोज मला स्वतःला चितेवर बसवतो, झोपवतो, माझा पुतळा ठेवतो आणि त्याला मी अग्नी देतो. आणि मग माझ्या लक्षात येतं की आता माझ्या हातात फक्त एक दिवस उरलाय सुपर परफॉर्मर होण्याचा. मग ह्या सुपर परफॉर्मर राजासारखे आपण कसे होऊ शकतो हे सांगण्याचे काही टप्पे मी तुम्हाला सांगतोय. आणि त्या टप्प्यातला तो टप्पे कुठले आहेत, म्हणजे जर आपल्याला सुपर परफॉर्मर राजा व्हायचंय, तर या सुपर परफॉर्मर राजा होण्यासाठी आपल्या व्यवसायातल्या 4 टप्पे मी आज तुम्हाला सांगतोय. आणि त्यातला पहिला टप्पा आहे मंडळी, तो असतो निराशेवर मात. म्हणजे व्यावसायिक म्हणून आपल्या आयुष्यात अनेक वेळा निराशा येते, तर या निराशेवर मात कशी करावी हे सांगणारा पहिला टप्पा आहे. या राजाच्या यशासाठी दुसरा टप्पा जो आहे, तो या राजाने कुठल्या पॉवरफुल सवयी आपल्या स्वतःला लावल्या पाहिजेत, हा दुसरा टप्पा आहे. आणि तिसरा टप्पा आहे मंडळी, आव्हानं उद्योजक म्हणून आपल्या आयुष्यात अनेकदा येतात, त्यांचा सामना कसा करायचा. आणि सगळ्यात शेवटचा टप्पा आहे, तो म्हणजे स्वतःमध्ये चांगले बदल कसे करायचे. या 4 मुद्द्यांमधनं आजचा आपला हा टॉपिक सुपर परफॉर्मर आंतरप्रेन्युअर आपण घेऊन जाऊया. सुरुवात करूया पहिल्या मुद्द्याला. आणि तो पहिला मुद्दा आहे निराशेवर मात करणं. जशी त्या राजाने केली तशी आपण मात करणं. तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, तुम्ही सगळे आता ऑनलाईन तर राहतच, की व्यवसाय करताना निराशा पदरी पडते का, आणि पडत असेल तर ती कुठल्या कारणांनी पडते. तुम्ही पटकन मला चॅटवर मेसेज करून सांगू शकता की हो, निराशा पदरी येते कधीतरी, त्याची कारणं तुम्हाला आठवत असतील, सुचत असतील, जसं कोविडमध्ये निराशा पदरी पडली होती. तसं काय कारणं तुमची आहेत ती तुम्ही जरा मला प्लीज इकडे मेसेज केली तर आपल्याला त्याच्यावर डिस्कशन करता येईल. अगदी एखाद दुसरं कारण आलं तरी चालेल. ओके, भीती वाटते, परफेक्ट सर. व्यवसाय करताना भीती वाटते, त्याच्यातनं अनेकदा निराशा पदरी पडते. काही नॅचरल कलॅमिटीज घडल्या, गव्हर्नमेंटने पॉलिसीज चेंज केल्या, फायनान्स परफेक्ट, फायनान्सचा इश्यू येऊ शकतो. आणि अशा अनेक गोष्टींमुळे कॉम्पिटिशन हा प्रॉब्लेम आहे. परफेक्ट पुढे तुमचा बिझनेस माहिती आहे मला. संजय सोनार सर म्हणतात फायनान्शियल लॉस होण्याची भीती असते. तर मंडळी अशा प्रकारे जर काही घडलं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, रिजेक्शनची भीती असते, तर नेमकं आपण काय करायला पाहिजे. तर हे सांगण्यासाठी एक एक लॉ निर्माण झाला. एक घडलेली घटना, म्हणजे 100 वर्षापूर्वी घडलेली घटना, आणि त्या 100 वर्षानंतर ही घटना आज MBAच्या सिलेबसमध्ये नोंदवली जाते. जिथे बिझनेस मॅनेजमेंट शिकवलं जातं तिथे ही गोष्ट शिकवली जाते की एखादी निराशेतनं जर बाहेर पडायचंय तर नेमकं काय करावं लागेल. आणि यासाठी आपण जी गोष्ट शिकणार आहोत ती गोष्ट एका ब्रिटिश सायकलिंग टीमची गोष्ट आहे. म्हणजे ही ब्रिटिश सायकलिंग टीम 1908 सालापासून ते 2003 सालापर्यंत, म्हणजे आपण म्हणू जवळपास 100 वर्ष, यांच्या बॅगेमध्ये केवळ एक गोल्ड मेडल होतं. म्हणजे ते ब्रिटिश ज्यांनी जवळपास 70% जगावर राज्य केलं, आणि एवढं राज्य करून देखील त्यांना सायकलिंग सारख्या स्पोर्ट्समध्ये मेडल मिळवता आलं नाही. आणि प्रचंड निराशा, म्हणजे इतकी फ्रस्ट्रेटेड सायकल टीम होती की त्या टीम मध्ये अनेक माणसं अतिशय उदास झाली होती. कारण मेडलच मिळत नाही, आम्ही प्रयत्न तर करतोय पण कुठेतरी चुकतंय आमचं. आणि जेव्हा कुठेतरी चुकतं, निराशा पदरी पडते, तेव्हा एक गोष्ट, एक व्यक्ती खूप महत्वाची ठरते, जी महाराष्ट्र बिझनेस क्लब नेहमी वापरते. आणि ती व्यक्ती असते बिझनेससाठी कोच अपॉइंट करणं. की एखाद्याचा बिझनेस जर इम्प्रूव्ह करायचा असेल तर त्या बिझनेसला एक गुरु लागतो, आणि त्या गुरुच्या मदतीने पुढे जाता येतं. आणि मग या सायकलिंग टीमने असाच एक गुरु अपॉइंट केला का, तर हो, या सायकलिंग टीमने एक कोच अपॉइंट केला ज्याचं नाव होतं डेव्हिड ब्रेलफोर्ड. आणि डेव्हिड ब्रेलफोर्ड जेव्हा डेवने या टीमची जबाबदारी धुरा आपल्या खांद्यावर घेतली, त्यावेळेस एक घटना घडली की लोक त्याच्यावर हसायला लागले. अरे काय वेडा आहेस का तू, कुठल्या सायकलिंग टीमचं काम करतोस तू, रिजेक्टेड सायकलिंग टीम आहे, तुला तर कुठल्याही टीमचं कोच करता येईल, मग तू का कोच होतोस. बरं, डेव्हिड ब्रेलफोर्डने ते ऐकलं नाही आणि त्याने ठरवलं की मी या सायकलिंग टीमला नंबर 1 सायकलिंग टीम करून दाखवणार. आणि मग या डेव्हिड ब्रेलफोर्डने एक काम केलं, आणि ते काम असं होतं की त्याने मार्जिनल गेन्सवर काम करायला सुरुवात केली. आता मार्जिनल गेन्सचा अर्थ काय आहे, त्याने थोड्या थोड्या इम्प्रुव्हमेंटवर काम करायला सुरुवात केली. म्हणजे बऱ्याचदा आपलंही असं होतं, व्यवसाय चालत नाही म्हटल्यावर आपण काहीतरी मेजर डिसिजन घेण्याच्या फंदात पडतो आणि मग परत अजून अडकतो. पण 1-1% इम्प्रुव्हमेंट करू शकतो का, जशी डेव्हिड बेलफोर्डने केली. मग ती इम्प्रुव्हमेंट काय होती, तर सुरुवातीला त्याने एक गोष्ट केली, आणि ती गोष्ट होती ती म्हणजे त्याने सायकलच्या सीटचा आकार थोडा कमी करून बघितला. ते जे सायकल स्वार होते, सायकल रनर्स होते,
त्यांची जॅकेट्स त्याने बदलून बघितली, त्याच्यामध्ये घाम शोषण्याची कपॅसिटी आहे का, त्यांची हेल्मेट त्याने बदलून बघितली, टायरची साईज थोडी बारीक करून बघितली, ओव्हरऑल सायकलचं वजन थोडं कमी करून बघितलं. म्हणजे एक एक छोटे छोटे बदल तो करत गेला. बरं, ही माणसं ज्या हँडवॉशने हात धुतात त्याने ते हँडवॉश बदलले. ही माणसं ज्या बेडवर झोपतात त्या बेडचे कुशनिंग त्याने बदलले आणि त्यांच्या परफॉर्मन्स मध्ये चेक करायला सुरुवात केली. मंडळी, या छोट्या छोट्या बदलाने ना एक इम्प्रुव्हमेंट होत गेली या संपूर्ण टीम मध्ये. आणि ही संपूर्ण टीम हळूहळू मेडल्स मिळवायला लागली आणि जिंकत जायला लागली. बरं, हे जिंकणं कधी आलं, तर सगळ्यात पहिल्यांदा जिंकणं त्यांच्या आयुष्यात आलं 2008 साली. म्हणजे 1903 सालापासून ते 2008 सालापर्यंत फक्त आणि फक्त एक मेडल. आणि 2008 साली बीजिंग ऑलिम्पिक आलं आणि या बीजिंग ऑलिम्पिक मध्ये जवळपास सायकलिंग मधली 60% मेडल या सायकलिंग टीमला मिळाली. त्याच्यानंतर 4 वर्षांनी आलं लंडन ऑलिम्पिक आणि या लंडन ऑलिम्पिक मध्ये 9 रेकॉर्ड्स यांना मिळाले आणि त्यातले 7 वर्ल्ड रेकॉर्ड झाले. आणि बघता बघता 2007 ते 2017 या फक्त 10 वर्षांच्या पिरियडमध्ये या अगोदरच्या 100 वर्षात एकच मेडल मिळालेल्या टीमला जवळपास 178 मेडल्स मिळाले. त्यातल्या 5 तर टूर दी फ्रान्स सारख्या नामांकित रेसेस होत्या. आणि या गोष्टींमुळे ही टीम पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली. या गोष्टींमुळे डेव्ह ब्रेडफोर्ड नावाचा कोच चर्चेमध्ये आला. आणि जेव्हा त्याला हा प्रश्न विचारला की काय नेमकं केलंस, तेव्हा त्याने सांगितलं की निराशेवर मात करण्यासाठी आम्ही एका गोष्टीचा अवलंब केला आणि ती गोष्ट म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून आम्ही आमच्या संपूर्ण संघामध्ये एक चेंज आणला आणि हा चेंज होता 1% इम्प्रुव्हमेंट. 1% बदल. म्हणजे आपल्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीत 1% बदल, आपल्या ऑफिसच्या पद्धतीमध्ये 1% बदल, लोकांशी फोनवर बोलण्याच्या पद्धतीमध्ये 1% बदल, रिकव्हरीचे कॉल करण्यामध्ये 1% बदल, काहीतरी गोष्टींमध्ये फक्त 1% बदल केला तर तो 1% बदल हा आपल्या व्यवसायाला एका जबरदस्त मोडवर घेऊन जातो. या कन्क्लुजनवर डेव्हिड ब्रेलफोर्ड पोहोचला. आणि ह्याच कन्सेप्टला मंडळी MBA म्हणजे मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन जी लोक करतात त्यांनी नाव दिलं ऍग्रिगेशन ऑफ मार्जिनल गेन. म्हणजे थोडा थोडा बदल करा, पण थोडा थोडा बदल एवढा ऍग्रिगेट होईल, एवढा मोठा होईल ना की तुमच्या आयुष्यामध्ये प्रचंड यश मिळायला लागेल आणि निराशेत तुम्ही ओव्हरकम करायला शिकाल, निराशेवर मात करायला शिकाल. आणि हा कन्सेप्ट त्यांनी जो समजून सांगितला ना, तो कन्सेप्ट असा होता की तुम्ही अगोदर ट्राय करा, एखाद्या गोष्टीचा प्रयत्न करून बघा, त्याच्यातनं काय रिझल्ट येतो, काय आउटकम येतो तो चेक करा. आणि जो आउटकम येईल त्या आउटकमला जर इम्प्रुव्हमेंटची गरज असेल तर इम्प्रुव्हमेंट करा. या सायकलमध्ये एक उद्योजक म्हणून आपण सातत्याने राहिलो तर सुपर परफॉर्मर एंटरप्रेन्युअरची जी पहिली पायरी आहे, जिच्या पदरी आपल्याला बऱ्याचदा निराशा पडते, ती पायरी आपण ओव्हरकम करतो आणि आपण पुढच्या पार्टकडे जातो, पुढच्या गोष्टीकडे जातो. आणि ती गोष्ट असते लुजरच्या माइंडसेट मधनं आपण विनरच्या माइंडसेटमध्ये जातो. कारण जिंकायचं आहे आपल्यातल्या प्रत्येकाला, पण हा प्रत्येक माणूस जर 1% इम्प्रुव्हमेंटचा विचार करेल, हा प्रत्येक उद्योजक जर त्याच्या उद्योगामध्ये 1% इम्प्रुव्हमेंट कोणत्या प्रकारची आणता येईल याचा विचार करेल, तर डेफिनेटली तो उद्योग एका जबरदस्त लेवलला जाईल, ज्या लेवलला डेव्हिड बेलफोर्डने त्याची सायकलिंग टीम दिली. तर निराशेवर मात करण्यासाठी 1% इम्प्रुव्हमेंट आपल्याला हवी. मग ही कशी आणावी बरं 1% इम्प्रुव्हमेंट? तर तुम्ही सातत्याने दररोज कोणत्या गोष्टी करतात त्यांची एक यादी आपल्याला करावी लागेल. आणि जेव्हा तुम्ही ही यादी कराल तेव्हा तुम्हाला त्याच्या पुढे एक कॉलम दिसतो की यात मी काय सुधारणा करू शकतो. आणि जेव्हा तुम्हाला सुधारणा कळतील तेव्हा तुमच्यामध्ये 1% इम्प्रुव्हमेंट यायला सुरुवात होते आणि तुम्ही सर्व्हायव्हल पासनं रिवायव्हल आणि रिवायव्हल पासनं थ्राईव्ह म्हणजे जम्प या फेज पर्यंत पोहोचायला लागतात एक उद्योजक म्हणून. सो ही पहिली फेज होती आपली. मग याच्यानंतर आपण दुसरी गोष्ट जी बघितली ती होती काही पॉवरफुल सवयी आपल्याला लावून घेणं. इथपर्यंत आहात मंडळी सगळे सोबत? 1% इम्प्रुव्हमेंट पर्यंत? ग्रेट, फॅन्टास्टिक. मग पुढचा एक पार्ट येतो मंडळी, तो आहे डेव्हलपिंग पॉवरफुल हॅबिट्स. काही चांगल्या सवयी एक उद्योजक म्हणून लावायला हव्या. तर मी सुपर परफॉर्मर कडे माझी झेप घेऊ शकतो. मग कुठल्या सवयी, म्हणजे तुम्ही जर का द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग किंवा पॉवर ऑफ हॅबिट्स या नावाची काही पुस्तकं बघितली असतील तर त्यात एक गोष्ट ना सातत्याने जाणवते की एखादी चांगली गोष्ट आपल्याला जर करायची आहे, मग ती व्यवसायातली असो वैयक्तिक आयुष्यातली असो, आणि तिकडे एक चांगला परफॉर्मर म्हणून मला व्हायचंय, तर मला ती गोष्ट सातत्याने करावी लागते. सो कन्सिस्टन्सी इज द की. देन व्हॉट टाईप ऑफ कन्सिस्टन्सी इज रिक्वायर्ड? एक एक्झाम्पल आपण बघूया. आणि हे एक्झाम्पल आता डॉक्टर अब्दुल कलामांचं जे वाक्य आपल्याला दिसतंय की आपण आपलं भविष्य बदलू शकत नाही,
पण आपण सवयी बदलू शकतो. आणि ह्या सवयी बदलल्याने आपलं भविष्य नक्की बदलतं. मग असं कोणी बदललं तर याचं एक बेस्ट एक्झाम्पल एका पुस्तकात वाचण्यात आलं होतं. आणि ते एक्झाम्पल आहे लाजलो पोलगर नावाच्या माणसाचं. मंडळी, हा लाजलो पोलगर जो होता ना, याने असं ठरवलं त्याच्या तरुणपणी, आता जो फोटो तुम्हाला दिसतो ह्या तरुणाचा वयस्कर याच्यातला फोटो आहे, पण लाजलोने ठरवलं की मला माझी माझ्या घराला संपूर्ण एका खेळामध्ये प्रावीण्य मिळवायचंय. मग कोणता खेळ निवडायचा? तर त्याने ठरवलं की मी जो खेळ निवडेन तो खेळ असेल चेस. आणि त्याने ठरवलं की माझी पुढची पिढी ही चेस मधली मास्टर होणार. बघा, म्हणजे आता आपण थ्री इडियट पिक्चर बघितलं, त्याच्यामधला एक डायलॉग आठवतोय की मेरा बेटा फरहान इंजिनियर बनेगा. आणि या डायलॉगवर आपण सगळ्या जणांनी खूप हसलो. आणि त्यानंतर आपण काउन्सिलिंग करताना, म्हणजे आम्ही अनेकदा पालकांना सांगतो की मुलांवर प्रेशर टाकू नका. पण या माणसाने मुलांच्या जन्माच्या आधीच ठरवलं होतं की माझी मुलं चेस प्लेअर होईल. मग ते कसं ठरवलं? तर याला जेव्हा वाटलं की चेसमध्ये प्रावीण्य मिळवायचंय, तेव्हा त्याने त्याची जी पत्नी होती, जिचं नाव होतं कार्ला, तो कार्लाला जेव्हा पहिल्यांदा भेटला तेव्हा त्याने तिला सांगितलं की आपली बाळं ही चेस प्लेअर असतील, आपल्याला जी कोणी मुलं होतील ही जगातली नामवंत चेस प्लेअर होतील, तुला चालणार आहे का? ती अर्थात चांगली पत्नी होती, ती म्हणाली हो चालेल, आपण करूया ना. मग याने काय सुरुवात केली? तर याने मुळात घरातल्या फरशा ज्या असतात ना, त्या फरशा पण काळ्या आणि पांढऱ्या, घरातल्या फरशा पण या माणसाने काळ्या आणि पांढऱ्या लावायला सुरुवात केली. त्याच्यानंतर घरातले पडदे पण त्या माणसाने तशा पद्धतीने लावायला सुरुवात केली. प्रत्येक गोष्ट, म्हणजे अंगणात सुद्धा त्यांनी जे काही डायनिंग टेबल बनवलं ते डायनिंग टेबलवर पण चेस बोर्डच होतं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ना त्याने अख्ख्या घरामध्ये चेस हे वातावरण तयार केलं. कालांतराने मंडळी या जोडप्याला मुलं झाली. आणि त्या मुलांची नावं सोफिया, सुझान आणि जुडिथ, या तिन्ही मुलीच झाल्या. आणि तिन्ही मुलींना पण हळूहळू चेस या खेळाची सवय लागली, अगदी लहानपणापासून. कारण पॉवरफुल हॅबिट जर डेव्हलप करायची असतील तर ती गोष्ट सातत्याने करावी लागते. आणि यांनी ती करायला सुरुवात केली. बरं, सुरुवात केली तर केली. त्यातल्या सोफिया आणि सुझान या चेसमध्ये खूप छान नाव कमवायला लागल्या, खूप छान केलं. पण यांची जी धाकटी बहीण होती ना, तिसरी बहीण, जिचं नाव आहे जुडिथ, तर या जुडिथने तिच्या आयुष्यामध्ये खूप चांगले चांगले रेकॉर्ड करायला सुरुवात केली. म्हणजे वयाच्या 15व्या वर्षी ती यंगेस्ट फिमेल होती जिला ग्रँड मास्टर हा अवॉर्ड मिळाला. आणि ग्रँड मास्टर म्हणजे जगातला सगळ्यात नामवंत नंबर 1चा चेस प्लेअर. आणि वयाच्या 15व्या वर्षी ती ग्रँड मास्टर झाली. आणि तिचा रेकॉर्ड आहे ना मंडळी या जोडीचा, तो पुढचे 27 वर्ष अबाधित राहील. म्हणजे फॉर नेक्स्ट 27 इयर्स त्या वयामध्ये कोणी ग्रँड मास्टर झाला नाही, जो रेकॉर्ड हिने केला. वयाच्या 12व्या वर्षी ही मुलगी टॉप 100 चेस प्लेयर्स मध्ये होती. मग काय केलं बरं यांनी? तर यांनी एक महत्वाची गोष्ट केली. आणि ती महत्वाची गोष्ट होती सवयी लावून घेतली. मग आता डेफिनेटली हा प्रश्न पडतो की सवयी लावायच्या तर कशा लावायच्या? कारण प्रत्येकाला वाटतं की सकाळी लवकर उठावं, थोडासा व्यायाम करावा, उद्योगामध्ये आमच्या सुसूत्रता आणावी, आमच्या प्रोसेसेस सेट कराव्या, आमचं HR सेट करावं, आमचं फायनान्स सेट करावं, आमचं रिकव्हरी सेट करावं, हे प्रत्येकाला वाटतं. पण करायची जेव्हा वेळ येते ना मंडळी, तेव्हा आपण आपल्या इंट्युशन्सवर बऱ्याचदा कामं करतो, प्रोसेस प्रमाणे जात. आणि ही प्रोसेस म्हणजे दुसरं तिसरं काही नसून चांगल्या सवयी लावणं आहे. या सवयी या लाजलो पोलगारने त्याच्या मुलींना लावल्या, कार्लाने त्याच्या मुलींना लावल्या, आणि सोफिया, सुझान आणि जुडिथ या जगातल्या नामवंत खेळाडू झाल्या चेस मधल्या. मग कोणत्या सवयींबद्दल आपण बोलतोय? तर आधी आपण समजून घेऊया की सवयी आपल्याला जडतात तरी कशा, आपल्या वाट्याला सवयी कशा येतात. तर आपल्या प्रत्येकाच्या मेंदूमध्ये ना एक न्यूरल पॅटर्न असतो, त्याला न्यूरोप्लास्टिसिटी असं म्हणतात. आता न्यूरो आणि प्लास्टिसिटी, आपण प्लास्टिसिटी हे शब्द एन्जिओप्लास्टी, स्किन प्लास्टी याच्यात ऐकले, म्हणजे काहीतरी जोडणं म्हणजे प्लास्टिसिटी आहे. तसं मेंदूमध्ये विचारांची जोडणी जी होते ना त्याला न्यूरोप्लास्टिसिटी असं म्हणतात. आणि या पोलगार फॅमिलीने एक्झॅक्टली तेच केलं, त्यांनी प्लास्टिसिटी केली. म्हणजे मुळातच जे विचार टाकले ते अशा पद्धतीने टाकले की आपण जगातले नामवंत चेस प्लेअर होणार, आपण रेकॉर्ड सेट करणार, आपल्या फॅमिलीचा रेकॉर्ड हा कित्येक वर्ष अबाधित राहील. या पद्धतीने त्यांनी हॅबिट्स डेव्हलप करायला सुरुवात केली. मग समजा एक एक्झाम्पल आपण घेतलं की आपल्याला लेखक व्हायचंय, तर कुठला हॅबिट लागेल? तर मला काहीतरी लिखाण करावं लागेल ना, ते हॅबिट माझ्यासाठी महत्वाचं आहे. किंवा आपण म्हटलं आपल्याला वक्ता व्हायचंय, तर मला बोलावं लागेल, माझ्यातली भीती आधी बाहेर काढावी लागेल, त्या बोलण्यामध्ये हातवारे आले पाहिजेत, त्या बोलण्यामध्ये माझा चेहरा बोलला पाहिजे, त्या बोलण्यामध्ये माझं म्हणणं समोरच्याच्या हृदयापर्यंत जाऊन भेटलं पाहिजे.
इतपत जर आपण बोलू शकलो तर आपण छान वक्ते होऊ शकतो. आपल्याला जर जेंटलमन व्हायचंय, जसं आता एमबीसी मीटिंग मध्ये आम्ही अनेकदा ऑब्झर्व करतो की छान ब्लेझर घालून एमबीसीचा लोगो लावून एम्ब्लेम लावून आपल्या नावाचा टॅग लावून ही सगळी मंडळी मिटिंगला बसतात. म्हणजे कुठेही हँकी फँकी नाहीये, तर एक सवय प्रत्येकाने स्वतःला लावली आहे आणि त्या सवयीतनं आपण जेंटलमन होण्याचा प्रयत्न करतो. ही न्यूरोप्लॅस्टिसिटी आहे मंडळी. आणि ही न्यूरोप्लॅस्टिसिटी आपल्यामध्ये येण्याचं कारण आहे की आपली ओव्हरऑल 43% वागणूक आपल्या सवयींवर अवलंबून असते. म्हणजे आपण जे काही वागतो हे आपल्या सवयींचे आपण गुलाम आहोत. जवळपास म्हणजे अर्धी वागणूक तर आपल्या सवयींवर अवलंबून आहे. आणि मग या सवयींबद्दल एक वाईट बातमी आहे आणि एक चांगली बातमी. मग कुठली पहिली सांगू? वाईट सांगू आधी का चांगली आधी सांगू तुम्हाला? चला, सवयी बद्दलची पहिली चांगली बातमी अशी आहे की सवयी जडण्याचे काही 4 टप्पे आहेत. मग हे 4 टप्पे कुठले आहेत? तर पहिला टप्पा मंडळी त्यातला आहे. समजा आता एक एक्झाम्पल आपण घेऊयात की एक उद्योजक म्हणून मी बिझनेस रिलेटेड भरपूर पुस्तकं वाचली पाहिजे. हे मला कळतं, पण मी वेळ नाही देत, कारण मी सकाळी उठल्यापासून माझं शटर उघडेपासून ते बंद करेपर्यंत मी माझ्या बिझनेसमध्ये एवढा बिझी असतो. सतत फोन कॉलवर बिझी असतो. क्लायंटचे कॉल, रिकव्हरीचे कॉल, कंप्लेंटचे कॉल, एवढे सगळे मी अटेंड करत असतो. कधी मी वाचणार? पण मंडळी यातले 4 टप्पे जर तुम्ही वापरलेत तर तुम्ही एक चांगला वाचक होऊ शकता. आणि प्रत्येक गोष्टीचे 4 टप्पे आहेत. त्यातला पहिला टप्पा आहे तो आहे क्यू. क्यू म्हणजे बघणं. जी चांगली सवय तुम्हाला लावायची आहे ना, ती सवय तुमच्या नजरेच्या टप्प्यात असली पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला असं वाटतं की माझ्या ऑफिसमधल्या प्रत्येकाने रिपोर्टिंग केलं पाहिजे, तर एक रिपोर्टिंग सिस्टीम तुम्ही तयार करा आणि ती रिपोर्टिंग सिस्टीम ऑफिसमध्ये त्यांच्या समोर लावून ठेवा. जर तुम्हाला वाटतं की मला चांगला वाचक व्हायचंय, तर वाचक म्हणून एक पुस्तक तुमच्या सोबत सातत्याने असू द्या. म्हणजे क्युईंग होतं. क्युईंग म्हणजे ते नजरेच्या टप्प्यात आलं पाहिजे. बरं, नुसतं नजरेच्या टप्प्यात होऊन उपयोग आहे का? म्हणजे शो म्हणून तुम्ही ते मिरवणार नाहीये. तर तुम्हाला दुसरी गोष्ट करायची आहे आणि ती गोष्ट आहे की त्या गोष्टीची भूक लागली पाहिजे. जसं उद्योग करण्याची भूक तुम्हाला लागली, पण माझा उद्योग हा जगातला सर्वश्रेष्ठ उद्योग कसा होईल? माझं वाचक म्हणून मी जगातला सर्वश्रेष्ठ वाचक कसा होईल? ऑफिसमध्ये लावलेल्या सिस्टीम्स जबरदस्त कशा लागतील? यासाठी लागते ती क्रेविंग. क्रेविंग म्हणजे भूक. म्हणजे जी गोष्ट तुम्ही बघताय ना, त्याच्यासाठी तुम्हाला क्रेव म्हणजे लालच पण तुमची दिसली पाहिजे की मला हे झालंच पाहिजे, बाय हुक ऑर बाय क्रुक. आणि तिसरा टप्पा असतो मंडळी, त्याचा तो टप्पा असतो रिस्पॉन्स. आता हा रिस्पॉन्स कसा द्यायचा? तर मी तुम्हाला पहिल्या टप्प्यात सांगितलंय 1%. 1%च रिस्पॉन्स द्यायचा. पहिल्या दिवशी एकच पान वाचा. पहिल्या दिवशी ऑफिसमधली एखादीच ऍक्टिव्हिटी प्रोसेसमध्ये करायचा प्रयत्न करा. आणि मग तुमच्या टीमला सांगा की आपली सगळी ऍक्टिव्हिटी इथून पुढे या प्रोसेसमध्ये होईल. याला आम्ही म्हणतो रिस्पॉन्स देणे. हा रिस्पॉन्स थोडा थोडा द्या, हलका हलका द्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी गोष्ट मिळते ना, ती गोष्ट असते रिवॉर्ड, रिझल्ट, परिणाम किंवा साध्य. आणि जेव्हा हा रिझल्ट तुम्हाला चांगला मिळायला लागतो, एखादी गोष्ट म्हणजे एखादी रिपोर्टिंग सिस्टीम तुम्ही बनवली, ऑफिसमध्ये चांगलं काम करण्याची प्रोसेस ठरवली, तुम्ही प्रोडक्शन डिपार्टमेंट करत असाल तर तुमच्या प्रोडक्शनची एक पद्धत तुम्ही ठरवली, आणि या 4 टप्प्यातनं जर तुम्ही तुमच्या सवयी जात आहेत का हे चेक केलं, मॉनिटर केलं, तर तुम्हाला लवकरच चांगल्या सवयी जडतील. ज्याला मगाशी जे नाव दिलं होतं न्यूरोप्लॅस्टिसिटी, ती ऍज अ उद्योजक म्हणून तुमच्या प्रत्येकामध्ये होईल आणि तुम्हाला चांगल्या सवयी लागायला लागतील. मग हे 4 टप्पे पुन्हा एकदा सांगतोय: क्युईंग, क्रेविंग, रिस्पॉन्स आणि रिवॉर्ड. मग क्यू कसा असावा? आत्ताच मी म्हटलं तसा व्हिजिबल असावा. पुस्तक तुमच्या जवळ असलं पाहिजे, पुस्तक तुमच्या नजरेसमोर असलं पाहिजे. क्रेविंग कसं असेल? तर क्रेविंग अट्रॅक्टिव्ह असलं पाहिजे, कारण मला ते वाचलं की मला आनंद झाला पाहिजे. मला तो रिपोर्टवर माझ्या ऑफिस सगळं टिक केलं की अच्छा, आज आम्ही कॉम्प्युटर क्लीन केले, आज आम्ही रिकव्हरीचे कॉल गेले, आज आम्ही नवीन इन्क्वायरीज अटेंड केल्या. अट्रॅक्टिव्ह पाहिजे त्या गोष्टीमध्ये काहीतरी. त्यानंतर येतो रिस्पॉन्स. रिस्पॉन्स इझी, मी म्हटलं तसं थोडा थोडा पाहिजे. आणि रिवॉर्ड इज ऑलवेज सॅटिस्फाईंग. तुम्ही स्वतःलाच एखादी ट्रीट द्या की एखादी नवीन छान सवय तुम्ही लावलीत क्लायंटला फॉलोअप करण्याची आणि त्याच्यामुळे तुम्हाला बेनिफिट झाला, तर तुम्ही स्वतःला रिवॉर्ड द्यायला पाहिजे. आणि ह्यासाठी मंडळी एक गोष्ट आपण करतो, ती गोष्ट असते 21:90. कारण आपण पहिल्या टप्प्यात होतो निराशा. निराशेच्या टप्प्यातनं बाहेर जाण्यासाठी लागतं ती म्हणजे 1% इम्प्रुव्हमेंट एव्हरी टाइम. दुसरा टप्पा होता पॉवरफुल सवयी डेव्हलप करणं. मग पॉवरफुल सवयी डेव्हलप करण्यासाठी मुळात आधी पहिले 21 दिवस तुम्ही ती सवय अंमलात आणून बघा. तुमच्या तुमच्या अंगवळणी पडली पाहिजे. आणि जेव्हा 21 दिवस एखादी सवय अंगवळणी पडते ना, तेव्हा तुम्ही ती इझिली करायला लागता. पण ती इझिली करण्यासाठी पण ना 90 दिवसांचा कालावधी लागतो. कारण या 90 दिवसामध्ये ना मेंदूमध्ये एखादं पिंग पॉंग होईल, एखादी न्यूरोप्लास्टिसिटी होईल आणि ती तुम्हाला सांगेल
की अरे जाऊ दे ना, नाही केलं तर काय फरक पडतो, नाही रिपोर्ट केलं तर काय फरक पडतो, नाही हे काम केलं तर काय फरक पडतो, क्लायंटशी उद्धटपणे बोललं तरी काय फरक पडतो. मग त्या मेंदूतल्या प्रत्येक नसातनं, प्रत्येक शिरेतनं, प्रत्येक विचार करणाऱ्या गाठीतनं, सेल मधनं असा मेसेज आला पाहिजे, नाही हे मला करायचंच आहे. मला माझ्या तब्येतीची काळजी घ्यायची, त्यासाठी मी रोज लवकर उठून एक्सरसाइज करेन. मला चांगला वाचक व्हायचंय, मी रोज 10 पानं तरी वाचेन. मला चांगली सिस्टीम लावायची, मी रोज एखादी प्रोसेस सेट करेन आणि त्या प्रोसेसवर मी पुढचे 90 दिवस काम करेन. आता तुमच्या डोक्यात हा प्रश्न येईल की 90 दिवस का? तर आपल्या प्रत्येकाच्या शरीरातलं रक्त वर्तुळ, ज्याला ब्लड सायकल असं म्हणतात ना, ते कम्प्लीट होण्यासाठी 90 दिवसाचा पिरियड लागतो. मेंदूपासून ते पायाच्या नखापर्यंत प्रत्येक सेल बदलते. आणि ह्या प्रत्येक सेल पर्यंत जेव्हा तुमचा पॉझिटिव्ह मेसेज जातो ना, की मी निर्धार केलाय, मी स्वतःला वचन देतोय, मी कन्सिस्टंटली हे काम करणार आहे, त्या मोमेंटला तुम्ही सुपर परफॉर्मरच्या दुसऱ्या पावलाकडे वळलेले असता. पण त्यासाठी गरज पडली, जसा तिकडे डेव्हिड बेलफोर्ट नावाचा एक कोच होता, तसा तुम्हाला इकडे एक ट्रॅकिंग पार्टनर शोधावा लागेल. जसं महाराष्ट्र बिझनेस क्लब मध्ये मगाशी आपण ऐकलं की नो युअर पार्टनर, केवायपी असतो, हा केवायपी त्यांचा पार्टनर असतो. आणि तो प्रत्येक सदस्याला जाणीव करून देतो की तू ह्या गोष्टीसाठी काहीतरी हॅबिट्स डेव्हलप केलेत, ते तू करतोयस का नाही करते. सो अशा पद्धतीने आपण पण एक ट्रॅकिंग पार्टनर नेमा. पण त्यासाठी स्वतःला काही प्रश्न पण विचारा की कोणत्या सवयी आपल्याला आजपासून थांबवायच्या आहेत? ज्या गोष्टी तुम्हाला बिझनेसमध्ये त्रास देत आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला बिझनेसमध्ये मागे खेचत आहेत, त्या सवयी कोणत्या आहेत त्या लिहून काढा आणि त्या थांबवायचा विचार करा. तसंच कोणत्या सवयी तुम्हाला कमी करायच्या आहेत, की ज्यामुळे तुमचा वेळ खूप जातोय, रील्स बघणं असेल, युट्यूबचे व्हिडिओज बघणं असेल, खूप वेळ जातो, तर त्या सवयी पण लिहून काढा की ज्या मला बाजूला काढायच्या आहेत. नंतर कोणत्या महत्वाच्या सवयी तुम्हाला जोपासायच्या आहेत, ज्याला जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे, तो लिहून काढा. म्हणजे दिवसाचं शेड्यूल करायला तुम्हाला मदत होईल. आणि कोणत्या गोष्टी ज्या आधीपासून आहेत आणि ज्या तुम्हाला व्यवसायात बेनिफिट देत आहेत, त्या सवयी तुम्ही चालू ठेवणार आहात, त्यांची पण लिस्टिंग करा. या 4 लिस्टिंग जेव्हा तुम्ही कराल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की ज्या गोष्टी तुम्हाला जोकर बनवत आहेत, ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत आहेत, त्या तुम्ही मायनस कराल. आणि ज्या गोष्टी तुम्हाला पुढे जायला मदत करतात, त्या गोष्टी तुम्ही प्लस करणार. आणि निराशेवर मात करून, पॉवरफुल हॅबिट्स डेव्हलप करून तुम्ही या दुसऱ्या टप्प्यात जाणार आहात. इथपर्यंत आहात सगळे सोबत माझ्या? येस. त्याच बरोबरीने आपल्याला हे पण बघायचं की कोणत्या नवीन सवयी सुरू करायच्या आहेत आपल्याला. 31 डिसेंबरला करतो तसं नाही, तर जेन्युअनली कुठल्या सवयी पुढचे 90 दिवस फॉलो करणार आहात, त्या आपल्याला लिहून काढायच्यात. आणि मग त्यानंतर तिसरा टप्पा येतो, तो असतो आव्हानांवर मात करणं. आपल्याकडे वेळेची कमतरता आहे, त्यामुळे मी तुम्हाला प्रश्न विचारत नाही, पण काही आव्हानं मी लिस्ट आउट केलेली आहेत. ती आव्हानं आपण एक एक बघूयात, डिस्कस करूयात. एक आव्हान आपल्या उद्योजक उद्योजक म्हणून आपल्याला प्रत्येकाला असतं, प्रचंड वर्क प्रेशर. आपण प्रोडक्शन मध्ये असो किंवा सर्व्हिस मध्ये असो, क्लायंट हँडलिंग मध्ये असो, कशातही असो. मग असं वर्क प्रेशर जर आपल्याला हँडल करायचंय, तर आपल्याला नेमकी कोणती गोष्ट करावी लागते किंवा नेमकं कोणतं स्किल डेव्हलप करावं लागतं. तर मंडळी, ते स्किल आहे वेळेचं योग्य नियोजन. आपण स्वतः ऍट द एंड ऑफ एव्हरी नाईट एका छोट्याशा डायरीमध्ये, जी पॉकेट डायरी असेल, त्याच्यावर आपण लिहून काढलं की माझी उद्याची कुठली कुठली कामं आहेत जी माझ्यासाठी ऑन प्रायोरिटी आहेत, मग मला प्रेशर येणार नाही. आणि त्या कामांच्या वेळा जर आपण लिहून काढल्या, तर हे पहिलं कौशल्य आपण डेव्हलप करू शकतो. आणि दुसरं, इमोशनल मॅनेजमेंट, की एखाद्या वेळेस प्रेशर आलं जरी, तरी ते हसत खेळत सामोरं आपल्याला जाता आलं पाहिजे. यासाठी दुसरं आवश्यक कौशल्य आहे ते म्हणजे इमोशन्सवर ताबा ठेवणं. तावाने बोलायचं नाही, प्रेमाने बोलायचं, सटलपणे बोलायचं, हळुवारपणे बोलायचं. आणि आपल्या क्लायंटकडनं रिकव्हरी करून घ्यायची, याला आपण म्हणतो इमोशनल मॅनेजमेंट, इमोशन्सवर कंट्रोल ठेवायचा. मग दुसरं आव्हान आहे रॅपिड चेंजेस इन टेक्नॉलॉजी. मी ऑब्झर्व केलंय, महाराष्ट्र बिझनेस क्लबमध्ये असेही कोचेस आहेत की जे कोचेस आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर खूप छान सेशन्स घेतात. आणि मग रॅपिड चेंजेस टेक्नॉलॉजीमध्ये जेव्हा येतात, तेव्हा बऱ्याचदा असं होतं की काही कामं टायपिंग करताना किंवा लिहून काढून पुढचे 1-2 महिने चालू शकतात. पण विथ द हेल्प ऑफ दिस टेक्नॉलॉजी, एआयच्या मदतीने आपण त्या 3 महिने चालणाऱ्या गोष्टी त्या 3 तासात पण करू शकतो, 30 मिनिटात पण करू शकतो. मग उद्योजक म्हणून आपल्याला काय करायचं, या आव्हानाचा सामना कसा करायचा आहे? तर कोणते बदल आपल्या फील्डमध्ये येत आहेत, टेक्नॉलॉजिकल बदल, त्याचं आपण अवेअरनेस आपल्याकडे असला पाहिजे. आणि कोणती टेक्नॉलॉजी सध्या माझ्याकडे अवेलेबल आहे, इझिली अवेलेबल आहे, जिचा वापर करून मी माझ्या व्यवसायाची ग्रोथ एका ट्रेमेंडस लेवलला करू शकतो. तर हा हे दुसरं आव्हान ज्यावर आपण मात करू शकतो. मग मंडळी, येतं तिसरं आव्हान, तिसरी गोष्ट,
इन्फ्लेशन प्रचंड वाढतंय, कच्च्या मालाच्या किमती वाढत आहेत. ज्या गोष्टी तुम्ही ट्रेडिंग करत असाल, विकत असाल, तर त्या प्रत्येक गोष्टीचे पैसे आता वाढलेत आणि त्यामुळे जुना ग्राहक हा प्रश्न तुम्हाला विचारतो, का रे आधी तर एवढ्या रेटला होतं, आता या रेटला का मिळतंय? आणि मग आपण पुन्हा फ्रस्ट्रेट होतो की अरे आता याला काय उत्तर द्यायचं. तर या आव्हानाचा सामना करण्यासाठी ना मंडळी, तुम्हाला तुमचं फायनान्शियल मॅनेजमेंट खूप इफेक्टिव्ह ठेवावं लागतं. तुमचं टॅक्स प्लॅनिंग खूप इफेक्टिव्ह करावं लागतं. त्याचबरोबरीने बिझनेस म्हणून तुम्ही तुमची LLP किंवा प्रायव्हेट लिमिटेड किंवा प्रोप्रायटरी फर्म जरी असेल, तरी योग्य अशा टॅक्स मॅनेजमेंटसाठी तुम्ही स्वतःचं HUF, हिंदू अनडिवायडेड फॅमिली अकाउंट ओपन केलं आहे का? आणि या HUF अकाउंटमध्ये पण तुम्ही काही ट्रान्झॅक्शन करताय का, जेणेकरून ती ट्रान्झॅक्शन टॅक्स फ्री असतील आणि तुमचे थोडेसे पैसे वाचतील. तर अशा वेगवेगळ्या क्लुप्त्या करून, म्हणजे कुठल्याही पद्धतीने गव्हर्नमेंटला चीट नाही करायचं, पण ऍट द सेम टाइम व्यवसाय करताना योग्य फायनान्शियल मॅनेजमेंटने पैशांची बचत कशी करायची हे आपल्याला शिकता आलं, तर आपण इन्फ्लेशनचा सामना योग्य पद्धतीने करू शकतो. मग अजून एक असतं, वर्क आणि फॅमिली रिलेशन्स कसे डील करावे. याच्यासाठी मगाशी म्हटल्याप्रमाणे ती डायरी जेव्हा तुम्ही लिहून ठेवाल ना, की उद्या प्रायोरिटीवर कोणती कामं आहेत, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की मला कोणता वेळ फॅमिलीसाठी ठेवायचा आहे. आणि यासाठी सगळ्यात महत्वाचं कौशल्य लागतं, ते म्हणजे रिलेशनशिप मध्ये मास्टरी मिळवावी लागते. बरं, ही कशी करणार? किंवा इमोशनल मॅनेजमेंट. तर जी मंडळी माझ्या खूप जवळची आहे, मग ती माझी पत्नी असेल, माझी मुलगी असेल, माझी आई असेल, वडील असेल, भाऊ असतील, माझे बिझनेस पार्टनर असतील, या प्रत्येकासोबत माझं एक रिलेशन छान असलं पाहिजे, बॉन्डिंग छान असलं पाहिजे. म्हणजे जेव्हा केव्हा मी वर्क प्रेशरमध्ये असेल, तेव्हा ही संपूर्ण टीम, माझी फॅमिली टीम माझ्या सोबत असेल. पण त्यासाठी तुम्हाला त्यांच्यामध्ये काहीतरी डिपॉझिट करावं लागेल, तुम्हाला त्यांना काहीतरी द्यावं लागेल एक उद्योजक म्हणून. आणि हे देणं म्हणजे काय आहे, तर काही फॅमिली मेंबरसाठी हे देणं म्हणजे वेळ आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबाला वेळ द्यावा लागेल. काही फॅमिली मेंबरसाठी गिफ्ट आहे, तुम्हाला त्यांना काहीतरी गिफ्ट द्यावे लागतील. काही फॅमिली मेंबरसाठी 2 गोड वाक्य बोलणे, तुम्हाला गोड वाक्य त्यांच्याशी बोलावे लागतील. प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी आहे आणि त्यासाठी चांगलं रिलेशन जर तुम्ही ठेवलं, तर याही आव्हानाचा सामना इफेक्टिव्हली करता येतो. मग असं असतं की वेगवेगळ्या नेचरची लोक असतात. जसं आम्ही सेल्समध्ये शिकवतो, काही कस्टमर अरोगंट असतात, फिमेल कस्टमर असतात. फिमेल कस्टमर तर टॉकेटिव्ह, नुसत्या बडबडणाऱ्या असतात. बऱ्याचदा असं होतं की तासभराची बडबड झाल्यावर त्या घेत काहीच नाही आपल्याकडनं. काही कस्टमर असे असतात जे रिलिजियस असतात, म्हणजे आपल्या धर्मामध्ये ही गोष्ट चालते का नाही चालते हे बघून ते घेणारे असतात. मग ह्या लोकांबरोबर डील कसा करावा, कारण मला वस्तू तर विकायची आहे, तुमच्या बरोबर मी एवढा वेळ तर दिलाय. मग ह्या आव्हानाचा सामना करण्यासाठी ना मंडळी, एक महत्वाची गरज असते, ती म्हणजे सोशल अँड इमोशनल इंटेलिजन्स तुमच्यामध्ये असावा लागतो. हा सोशल आणि इमोशनल इंटेलिजन्स जेव्हा तुमच्याकडे होतो, म्हणजे सामाजिक भान असावं लागतं, कुठल्या माणसाची कशा पद्धतीने बोलावं. काही माणसांना सगळंच माहिती, अशा पद्धतीने ते बोलत असतात. त्यांना अप्रिशिएट करावं आणि मग सांगावं, तरी पण सर आमचं प्रोडक्ट थोडंसं वेगळं आहे. काही माणसं अग्रेसिव्ह असतात, तुमचं काहीच ऐकून घ्यायच्या तयारीत नसतात. पण आपल्या व्यवसायात येणारी ऑब्जेक्शन्स काय आहेत ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. बरीच ऑब्जेक्शन्स असतात बघा, की मी तुमच्याचकडनं हे का घेऊ, बाजारात मला हे स्वस्तात मिळतंय, किंवा मला हे 2 दिवसात मिळतंय, तुम्ही तर 4 दिवसाने देणार आहात, मग मी तुमच्याकडनं का घेऊ. असे अनेक प्रश्न विचारले जातात आपापल्या व्यवसायाशी रिलेटेड. मंडळी, तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये अशी कुठली ऑब्जेक्शन्स रेज होतात ना, ती लिहून काढा आणि त्या ऑब्जेक्शन्सला सोल्युशन काय आहे ना, याचा विचार करा. तर या आव्हानाचा तुम्ही सामना करू शकतात आणि अशा लोकांना तुम्ही हँडल करू शकतात. मग हेल्थ इश्यू हा तर उद्योजकांसाठी खूप मोठा आणि चॅलेंजिंग इश्यू असतो, कारण आपण प्रचंड बिझी असतो आणि या बिझीनेसमुळे आरोग्याची तक्रार सातत्याने येत असते. तर उद्योजक म्हणून तुम्हाला एक सांगणं आहे की स्वतःची हेल्थ इरेग्युलर लाईफस्टाईल मधनं बाहेर काढून एका रेग्युलर लाईफस्टाईल मध्ये कशी आणता येईल, यासाठी मगाशी तो 21:90चा नियम सांगितलेला, की 21 दिवस एखादा हॅबिट तुम्ही फॉलो करा आणि 90 दिवस ते कम्प्लीट करा, तर तुम्ही कदाचित चांगलं आरोग्य पण उपभोगू शकाल. हे खूप गरजेचं आहे. आपल्याकडे आता जॉईन झालेल्या मेंबर्स पैकी एक विनोद बेंद्रे म्हणून आहेत, जे स्वतः हेल्थ एक्सपर्ट आहेत, ऍथलीट्स आहेत आपल्या इथे. मोटिवेटेड कसं राहायचं बरं? रोज अंघोळ जशी करावी लागते ना, तसं रोजच्या रोज मोटिवेशन लागतं आपल्याला. म्हणजे रोजच्या रोजचं मोटिवेशन खूप गरजेचं आहे. मग ते कसं मिळणार बरं आपल्याला? तर ह्या मोटिवेशनसाठी ना, तुम्हाला स्वतःला छान मोटिवेशनल व्हिडिओज बघणं खूप गरजेचं आहे. छान मोटिवेशनल बुक्स वाचणं खूप गरजेचं आहे. जसं MBC मध्ये ही जे पार्टनर्स असतात, नो युअर पार्टनर्स, या पार्टनर्सना जेव्हा भेटलं जातं, त्यांच्याशी बोललं जातं ना, तेव्हा बऱ्याचदा असं होतं की आपलं सगळं बर्डन आहे ना, ते कुठेतरी ड्रेन आउट होतं. आणि एकदा का ड्रेन आउट झालं की मग नवीन विचार स्फुरायला लागतात आणि आपण नवीन गोष्टींकडे जायला लागतो. तर हे महत्वाचं कौशल्य आहे की नेटवर्क हे तुमचं नेटवर्क वाढवण्यासाठी गरजेचं आहे. नेटवर्क हे तुम्हाला मोटिवेट ठेवण्यासाठी गरजेचं आहे.
नेटवर्क हे तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी गरजेचं आहे. सो त्या अँगलने त्याचा विचार करा. प्रत्येक वेळेस बिझनेस मिळेल ह्याच अँगलने विचार करू नका, पण पॉझिटिव्ह राहण्यासाठी पण मला या लोकांची गरज लागते, म्हणून नेटवर्कचा विचार आपण करायला पाहिजे. मग उद्योजक म्हणून प्रॉब्लेम आम्ही ऑब्झर्व्ह करतो अशा वेगवेगळ्या मीटिंग्समध्ये, की 30 सेकंदामध्ये किंवा 1 मिनिटामध्ये स्वतःच्या व्यवसायाबद्दल बोलायचं असतं, ज्याला एक शब्द आहे एलिव्हेटर पिच. आणि त्या एलिव्हेटर पिचच्या वेळेला आपली मंडळी बऱ्याचदा गडबडतात. मग अशा वेळेला आरशासमोर उभं राहून तासन तास मोठ्या आवाजामध्ये क्रिएटिव्हिटी वापरून, म्हणजे कधी कविता कधी गाणी, काही ना काही म्हणून आपल्याला आपल्या व्यवसायाचं प्रेझेंटेशन देता आलं पाहिजे. त्यासाठी आवश्यक कौशल्य ते आहे कम्युनिकेशन मास्टरी. तर हे कम्युनिकेशन मास्टरी उद्योजक म्हणून आपल्यातल्या प्रत्येकाला आपल्यामध्ये जोपासता आली पाहिजे. मग मंडळी पुढचं आव्हान आहे स्वतःला अपग्रेड करणं. आणि अपग्रेड करण्यासाठी एक गोष्ट गरजेची आहे, ती म्हणजे सातत्याने स्वतःचा स्वॉट केला गेला पाहिजे. कारण जे मिर्झा गालिब जसं म्हणतात तसं, की लाखो ऐब ढूंढते हैं हम दुसरों के किरदार में, खुद के गिरेबान में फरिश्ते हो जैसे. म्हणजे दुसऱ्याचे प्रॉब्लेम आपण पटापट सांगतो, पण स्वतःचे प्रॉब्लेम मात्र आपल्याला शोधता येत नाही. त्यासाठी आवश्यकता असते स्वॉट करण्याची. उद्योजक म्हणून आपण स्वतःचा स्वॉट स्वतःही केला पाहिजे, आणि आपल्या व्यवसायाशी रिलेटेड जी लोक आहेत त्यांच्याकडनं करून घेतला पाहिजे. किंवा एखादा बिझनेस मेंटॉर जो असतो ना, त्या बिझनेस मेंटॉरकडनं स्वतःचा स्वॉट आपण करून घेतला तर आपल्याला कळतं आपल्या उद्योगात आपण आता कुठे आहोत. तर हा स्वॉट जरूर आहे प्रत्येकाने करणं. त्याच्याच या सगळ्या गोष्टी दिसत आहेत तुम्हाला समोर आपण जे डिस्कस केल्या त्या. आणि त्यांनी तुम्ही प्रत्येक आव्हानांचा सामोरे जाऊ शकाल, आणि चांगली कौशल्य विकसित करून मंडळी एक छान उद्योजक होऊ शकाल. त्यासाठी हे आव्हान कौशल्यांचं समीकरण तुमच्यासमोर दिसतंय. आणि यासाठी काय करावं लागतं, तर यासाठी ना मंडळी या स्क्रीनवर तुम्हाला आता ना 3 डोंगर दिसत आहेत. एक एक्झाम्पल आपण बघूया, की समजा आपण क्रिकेटची मॅच खेळतोय, आणि आपला जो काही संघ जी 27-28 मंडळी जॉईन आहे, तर आपण जिंकू शकतो का? त्यांच्याशी जिंकणं म्हणजे तो मोठा डोंगर आहे. आणि तो मोठा डोंगर जिथे आपण बघतो ना, तिथे आपल्याला असं वाटतं की दिस इज टू मच, मी नाही जिंकू शकत त्यांच्याबरोबर. आणि त्यावेळेस आपल्याला कळतं आपल्याला. आवाज येतोय मंडळी बाकीच्या ना? आवाज येत असेल तर जरा प्लीज यस टाईप करा, कारण मेसेज आलाय आवाज कट होतोय. येतो. तर ओके ग्रेट. तर मंडळी आपल्या आपल्या संपूर्ण ह्या टीमची मॅच समजा शाळेतल्या 5वीतल्या मुलांच्या क्रिकेट टीम सोबत लावली, तर काय होईल, तर आपण त्यांना सहज हरवू शकतो. आणि आपल्यालाच आनंद होईल, अरे वा आपण काय हरवलं. पण मजा येईल का? मजा अजिबात येणार नाही, कारण आपण ते टास्क केलंय जे टास्क आपल्या कपॅसिटीपेक्षा खूप खाली आहे. आपल्याला अशा झोन मध्ये जायचंय, जो झोन आपल्याला आपल्या सारख्याच लोकांबरोबर कॉम्पिटिशन करायला शिकवेल. आणि त्या झोनचं नाव आहे मंडळी गोल्डी लॉक झोन. हा गोल्डी लॉक झोन म्हणजे तुम्ही तुमच्या कम्फर्ट मधनं तर बाहेर पडाच, पण जी लोक आपल्या तोडीची आहेत ना, त्यांच्या सोबत कॉम्पिटिशन करायला शिकणं, याला आम्ही मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये म्हणतो रिव्हर्स चॅलेंज स्ट्रॅटेजी, किंवा गोल्डी लॉक झोन मध्ये जा. म्हणजे खूप मोठ्या लोकांबरोबर पण एकदम तुलना किंवा कंपॅरिझन करायला जाऊ नका, आणि खूप खालच्या लोकांबरोबर पण कंपॅरिझन करायला जाऊ नका, जिथे आपल्याला फ्रस्ट्रेशन येईल. तुम्ही तुमच्या ऍट जस्ट राईट पॉईंटवर जर राहिला ना मंडळी, तर एका योग्य झोन मध्ये आपण जातो. आणि या झोनला आपण म्हणतो गोल्डी लॉक झोन. तर ही तिसरी गोष्ट होती आव्हानाचा सामना करणं. आणि आता एकदम शेवटची गोष्ट, फायनल गोष्टीकडे आपण येऊयात, आणि ती गोष्ट आहे चांगले बदल करणं. 4 टप्प्यात आपण जातोय. मग चांगले बदल करण्यासाठी तुम्ही दुसरं महायुद्ध याच्याबद्दल काही ना काहीतरी पुस्तकं वाचली असतील, कुठेतरी मूव्हीज बघितल्या असतील, काहीतरी ऐकलं तर नक्कीच असेल, की प्रचंड नरसंहार झाला होता. आणि अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवर अणुबॉम्बचा हल्ला केला, ऍटॉमिक हल्ला केला. आणि त्या ऍटॉमिक हल्ल्याची झळ आजही तिथल्या लोकांना पोचते. म्हणजे या गोष्टीला आज नाही म्हणायला गेलं तरी जवळपास 75 वर्ष होऊन गेलेत, 80 वर्ष होऊन गेलेत. आणि तरी देखील जर आजही तिथली लोक ही गोष्ट फेस करतायत, तर नक्की काहीतरी इश्यू होता. पण ह्या दुसऱ्या महायुद्धामध्ये काय झालं नेमकं, तर या जपानने सुरुवात
केली आणि जपानने अमेरिकेचं पर्ल हार्बर नावाचं बंदर उद्ध्वस्त केलं. पर्ल हार्बर अख्खाच्या अख्खं पोर्ट उद्ध्वस्त झाल्यावर अमेरिका चवताळली आणि मग अमेरिकेने ठरवलं की या जपानवर आपण बॉम्ब हल्ला करायचा. आणि त्या बॉम्ब हल्ल्याचा तो जो काही धूर होता किंवा स्क्वेअर किलोमीटर परिसरामध्ये दिसत होता, इतका माणसं मारली गेली. अनऑफिशियल आकडा सांगतो की जवळपास 2.5 लाखाच्या आसपास नरसंहार झालाय. ऑफिशियल आकडा काही हजारांमध्ये सांगतो. पण इतकं सगळं नेस्तनाबूत झालेलं शहर हे पुन्हा उभं राहू शकतं का? तर याचं उत्तर ऑनेस्टली आपल्यापैकी बरेच जण देतील नाही. कठीण आहे. कारण भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली आणि त्यावेळेस आपल्याकडे पोस्ट खातं होतं, रेल खातं होतं, डिफेन्स होतं, आपली नॅशनल बँक तयार झालेली होती, आपलं कॉन्स्टिट्यूशन तयार व्हायला घेतलं गेलेलं होतं. म्हणजे इतकं सगळं आपल्याकडे असून देखील आजही आपण ग्रोथ रेट मध्ये कुठेतरी जपानच्या मागे आहोत. पण जपान मात्र उभा राहील. आणि जपान उभं राहणं म्हणजे काय होतं ते चित्र तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की जपानचं उभं राहणं म्हणजे ह्या थोडीच उभं राहणं होतं की जपानने प्रचंड मोठी भरारी घेतली. मग ती मेकॅनिकल सेक्टरमध्ये असेल, टेक्नॉलॉजीच्या सेक्टरमध्ये असेल, कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये असेल, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये असेल, प्रत्येक सेक्टरमध्ये जपानने डेव्हलपमेंट केली आणि जपान एका जबरदस्त वेगाने पुढे वाढायला लागला. आणि जपानचं हे जे वाढणं होतं ना मंडळी, हे ज्या कारणामुळे शक्य झालं, ही कार्यप्रणाली आहे. तिचं नाव आहे काय झेन. आजच्या आपल्या टॉपिकचा शेवटचा मुद्दा, चौथा मुद्दा, तो आहे कायझेन. मग कायझेन नेमकं काय आहे? खरं तर कायझेनवर सांगण्यासाठी एक तास पण मला कमी पडेल. पण नेमकं कायझेन काय आहे हे सांगतो तुम्हाला थोडक्यात. की काय झेन याचा अर्थ आहे काय म्हणजे बदल आणि झेन म्हणजे चांगला बदल. या जॅपनीज लोकांनी ना स्वतःमध्ये थोडे थोडे चांगले बदल लावून घेतले. कदाचित आपण आपल्या पहिल्या मुद्द्याकडे जाऊ शकतो. 1% इम्प्रुव्हमेंट केली त्या छोट्या छोट्या गोष्टीत 1% इम्प्रुव्हमेंट करायला सुरुवात केली, चांगले बदल आणायला सुरुवात केली. आणि मग जपानची अर्थसत्ता आता जिथे आहे त्या अर्थसत्तेपेक्षा पण जबरदस्त लेवलला गेली. आणि हे चांगले बदल जेव्हा जपानने घडवून आणले तेव्हा जपानीज इकॉनॉमी डेव्हलप झाली, चांगली झाली. तर असे बदल आपण प्रत्येकाने जर आपल्या व्यवसायात आणले तर या 4 टप्प्यात आपण जाऊ शकतो. पहिला टप्पा होता निराशेवर मात. आणि निराशेवर मात करण्यासाठी आपल्याला 1% इम्प्रुव्हमेंटची गरज आहे. दुसरा टप्पा होता तो म्हणजे पॉवरफुल सवयी लावून घेणं. आणि या पॉवरफुल सवयी लावून घेण्यासाठी आपल्याला लास्लो पोलकरचं एक्झाम्पल लक्षात आलं. 21 दिवस ते 90 दिवसापर्यंत ते फॉलो करणं आलं. तिसरा टप्पा होता आव्हानांचा सामना करणं, ज्याच्यासाठी कुठली कौशल्य लागतील हे आपण डिस्कस केलं. आणि चौथा टप्पा होता तो म्हणजे चांगले बदल करून आणणं. आणि या 4 टप्प्यात आपण गेलो तर आपण डेफिनेटली चांगले उद्योजक होऊ शकू. आणि चांगले उद्योजक होण्याच्या तुमच्या या प्रवासाला माझा म्हणजे आतिश कुलकर्णीचा जय हिंद आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच एमबीसी इन्व्हाइट केल्याबद्दल ऍज अ स्पीकर म्हणून. थँक्यू सो मच. जय हिंद सर्वांना. थँक्यू सो मच आतिश सर फॉर इन्साइटफुल सेशन. खूप छान सेशन होतं. थँक्यू. बराच इन्साइट्स मिळाला मला ह्याच्याबद्दल आणि सगळ्यांना त्याचा खूपच फायदा होईल. सो थँक्यू सो मच आतिश सर.